जिल्हा परिषदेच्या शिक्षक संवर्गाच्या आंतरजिल्हा बदल्यांसाठी सुधारित धोरण दिनांक 23 मे 2023 रोजीच्या शासन निर्णयाद्वारे प्रसारित करण्यात आलेले आहे. या नवीन धोरणानुसार शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या या वर्षात राबवण्यात येतील. आंतरजिल्हा बदल्यांचा टप्पा बिंदू नामावली अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेने चालू होईल. प्रत्येक जिल्ह्याची अवघड क्षेत्र यादी प्रसिद्ध झाल्यानंतर टप्पा क्रमांक 2ची सुरुवात होईल. प्रत्येक जिल्ह्याच्या शिक्षण अधिकाऱ्यांना आपल्या जिल्ह्याची बिंदू नामावली अद्ययावत करून जिल्ह्याच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे पाठवायची आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी बिंदू नामावली तपासून ती अचूक असल्यास उपसचिवांकडे पाठवतील. बिंदू नामावलीमध्ये जर काही त्रुटी असेल तर पुन्हा ती बिंदू नामावली शिक्षण अधिकाऱ्यांकडे रद्द करून परत पाठवतील. शिक्षण अधिकाऱ्यांनी ती बिंदू नामावली पुन्हा एकदा व्यवस्थित अद्ययावत करून मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे पाठवावे. आता मुख्य कार्यकारी अधिकारी ती अचूक बिंदू नामावली उपसचिवांकडे पाठवतील. अशा प्रकारे उपसचिवांकडे सर्व जिल्ह्याच्या बिंदू नामावल्या प्राप्त झाल्या की उपसचिव राज्याची एकच बिंदू नामावली प्रसिद्ध करतील व बदली प्रक्रिया चालू होईल. शिक्षण अधिकाऱ्यांनी पोर्टलवर लॉग इन करावे. डाव्या मेनूतील इंटर डिस्ट्रिक्ट या टॅबवर क्लिक करून त्यातील रोस्टर या टॅबवर क्लिक करावे. स्क्रीनवरील उजव्या बाजूला असलेल्या ॲड या बटनवर क्लिक केल्यावर तुम्हाला रोस्टर अद्ययावत करायचा फॉर्म दिसेल. त्यावर माध्यम निवडून तुम्ही वेगवेगळ्या संवर्गातील रिक्त पदे अद्ययावत करू शकता. शिक्षण अधिकारी 2 पद्धतीने बिंदू नामावली अद्ययावत करतील. पहिली पद्धत 23 मे 2023च्या शासन निर्णयातील मुद्दा क्रमांक 2.5 मध्ये नमूद केल्याप्रमाणे ज्या जिल्ह्याची बिंदू नामावली विभागीय आयुक्त मागासवर्गीय कक्ष यांनी तपासून दिली नाही अशा जिल्हा परिषदांनी आपल्या बिंदू नामावलीमध्ये सर्व संवर्गातील सर्व पदे 00 अशी टाकून अद्ययावत करावी. अशा जिल्हा परिषदांमध्ये साखळी पद्धतीने बदल्या होतील. साखळी पद्धत म्हणजे काय? ज्या जिल्हा परिषदांचे रोस्टर विभागीय आयुक्त मागासवर्गीय कक्ष यांनी तपासून दिले नाही त्यांनी आपले रोस्टर 00ने अद्ययावत करावे व अशा जिल्हा परिषदांमधून एक शिक्षक बदली घेऊन बाहेर गेला तरच त्या ठिकाणी दुसऱ्या जिल्ह्यातून शिक्षक बदलीने येऊ शकतो. यालाच साखळी पद्धतीने बदली असे म्हणतात. दुसरी पद्धत 23 मे 2023च्या शासन निर्णयातील मुद्दा क्रमांक 2.4 मध्ये नमूद केल्याप्रमाणे ज्या जिल्ह्याची बिंदू नामावली विभागीय आयुक्त मागासवर्गीय कक्ष यांनी तपासून दिली आहे अशा जिल्हा परिषदेमध्ये आंतरजिल्हा बदली होईल व त्यांनी तपासलेली बिंदू नामावली पोर्टलवर अद्ययावत करावी. उदाहरणार्थ येथे मी मराठी माध्यम निवडून SC कॅटेगरीमध्ये 2 अतिरिक्त शिक्षक आहेत तर तुम्हाला येथे -2 असे भरायचे आहे. जर एकही पद रिकामे नाही तर 0 भरायचे आहे आणि 2 पदे रिकामी असतील तर 2 भरायचे आहे. या ठिकाणी सर्वांनी लक्षात घ्यायचे आहे की येथील टोटल जर नेगेटिव्ह असेल तर त्या जिल्ह्यात बदली होऊन एकही शिक्षक जाणार नाही. जोपर्यंत अतिरिक्त शिक्षक जिल्ह्याच्या बाहेर जाणार नाहीत आणि त्या जिल्ह्याची टोटल पॉझिटिव्ह होणार नाही तोपर्यंत एकही शिक्षक जिल्ह्यात बदली होऊन जाणार नाही. आता टोटल पॉझिटिव्ह झाली पण ST संवर्ग अजूनही नेगेटिव्ह असेल तरीही ST संवर्गातील शिक्षक त्या जिल्ह्यात बदलीने जाणार नाही. म्हणजेच टोटल व त्या संवर्गातील रिक्त पदे जोपर्यंत पॉझिटिव्ह नंबरमध्ये येत नाहीत तोपर्यंत त्या संवर्गात बदली होणार नाही. याची शिक्षकांनी नोंद घ्यावी. तसेच शिक्षण अधिकाऱ्यांनी आपल्या जिल्ह्यातील EWS तसेच SCBC या संवर्गातील रिक्त पदे नवीन शासन निर्णयाप्रमाणे अद्ययावत करावीत. अशा प्रकारे सर्व संवर्गातील रिक्त पदे येथे भरून अपडेटचे बटन क्लिक केले की मराठी माध्यमातील सर्व संवर्गातील रिक्त पदे अद्ययावत होतील. त्यानंतर इतर सर्व माध्यमातील सर्व संवर्गाची रिक्त पदे अद्ययावत करावीत. सर्व माध्यमांची रिक्त पदे ॲड करून झाल्यावर सेंड टू CEO या बटनवर क्लिक करावे. त्यानंतर OTPची स्क्रीन दिसेल. शिक्षण अधिकाऱ्यांनी मोबाईलवर आलेला OTP टाकून रोस्टर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे पाठवावे. एकदा का रोस्टर मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे पाठवले की शिक्षण अधिकाऱ्यांना त्याच्यात बदल करता येणार नाही.
मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी त्यांच्याकडे आलेले रोस्टर रद्द केले तरच ते परत शिक्षण अधिकाऱ्यांकडे येईल व त्यांना ते पुन्हा अद्ययावत करून मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे पाठवायचे आहे. आता मुख्य कार्यकारी अधिकारी पोर्टलवर त्यांचे लॉग इन करतील. डाव्या मेनूतील एंटर डिस्ट्रिक्टवर क्लिक करून रोस्टरमध्ये गेल्यावर स्क्रीनवर त्यांना त्यांच्या जिल्ह्याचे संपूर्ण रोस्टर दिसेल. सिलेक्ट माध्यम या फिल्टरमधून माध्यम निवडून त्या माध्यमाचे रोस्टर ते पाहू शकतील. उजव्या बाजूला वर रिजेक्ट व सेंड टू DS ही 2 बटन्स आहेत. रोस्टरमध्ये काही चूक असल्यास ते रोस्टर रिजेक्ट करतील व पुन्हा ते रोस्टर शिक्षण अधिकाऱ्यांकडे पाठवतील. सेंड टू DS या बटनवर क्लिक केले की जिल्ह्याचे रोस्टर उपसचिवांना त्यांच्या लॉग इनमध्ये दिसू लागेल. उपसचिवांनी पोर्टलवर त्यांचे लॉग इन केले की इंटर डिस्ट्रिक्ट या टॅबवर क्लिक केल्यावर रोस्टरमध्ये गेल्यानंतर सर्व जिल्ह्याचे रोस्टर त्यांना दिसू लागेल. जोपर्यंत सर्व जिल्ह्याचे रोस्टर उपसचिवांकडे येत नाही तोपर्यंत पब्लिश हे बटन दिसणार नाही. ज्यावेळी 34 जिल्ह्यांचे रोस्टर उपसचिवांकडे त्यांच्या लॉग इनमध्ये दिसू लागेल तेव्हाच पब्लिशचे बटन त्यांना दिसू लागेल व उपसचिवांना पब्लिश बटन क्लिक केल्यावर OTP टाकून संपूर्ण राज्याचे रोस्टर जाहीर करायचे आहे. त्यानंतर BO, EO आणि CO तसेच टीचर सर्वांना हे रोस्टर त्यांच्या लॉग इनमध्ये दिसू लागेल व त्यांना डाउनलोडही ते करता येईल. त्यांच्या लॉग इनमध्ये इंटर डिस्ट्रिक्ट टॅबमध्ये रोस्टरवर क्लिक केल्यानंतर हे रोस्टर सर्वांना पाहता येईल व डाउनलोड करता येईल. हा व्हिडिओ माहितीपूर्ण व तुम्हाला आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.